दिल्ली येथील जागतिक AI इम्पॅक्ट परिषदेमध्ये देशाचं कौतुक होत असतानाच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वायफळ सूचनेनुसार युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेमध्ये जाऊन अश्लील प्रदर्शन केले। याचा तीव्र निषेध म्हणून भाजपच्या सर्व महिलांनी मिळून भाजप महिला मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नाली साळवी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्टेशन येथे आज आंदोलन केलं। यावेळी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की जोपर्यंत राहुल गांधी देशाची माफी मागत नाही तोपर्यंत संपूर्ण देशात अशा प्रकारचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले। यावेळी महिलांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरला चपला मारून निषेध नोंदवलाय। तर डॉक्टर समीरा भारती यांनी सांगितले की राहुल गांधी यांच्या युवा कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केल्यामुळे देशाची प्रतिमा सगळ्या जगात मलिन झाली आहे। त्यामुळे भाजप महिला मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, डॉक्टर समीरा भारती, भाजपच्या नगरसेविका नंदा पाटील, नगरसेविका उषा विशाल वाघ, नगरसेविका मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, वृषाली वाघुले, प्रमोदिनी कांबळे, विद्या कदम, स्नेहाताई शिंदे यावेळी सर्व महिला पदाधिकारी, महिला मोर्चा मंडळ पदाधिकारी, सर्व जिल्हा महिला पदाधिकारी, ठाणे जिल्हा महिला सदस्य येथे उपस्थित होत्या। ॲक्च्युली आम्ही निषेध आंदोलन याच्यासाठी करतोय की 2026-20 फेब्रुवारी रोजी जे इंटरनॅशनल AI समिट इम्पॅक्ट झाली होती त्या ठिकाणी शर्टलेस असं आंदोलन राहुल गांधींच्या माध्यमातून त्यांच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं होतं आणि या बाबतीत देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम हे राहुल गांधींच्या माध्यमातून झालंय। 70-75 वर्ष जेव्हा ते राज्य करत होते त्यावेळेस देश कुठल्या ठिकाणी होता आणि आज मोदींच्या नेतृत्वात देश कुठल्या स्थितीत आहे या गोष्टीचा आपण नक्कीच विचार करायला पाहिजे। आणि जेव्हा देश विकासाच्या स्तरावर जातोय त्यामुळे मला असं वाटतं की ते त्यांचं डोकं जे आहे ते एकदम फिरलेलं आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपण या माध्यमातून जे त्यांनी अर्धनग्न किंवा शर्टलेस असं आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निषेध करतो आणि राहुल गांधींनी जाहीरपणे माफी मागावी अशी आमची मागणी आहे।